नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड तालुक्यातील वरवण सिद्धार्थनगर परिसरात केनॉलचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। केनॉलवरील अतिक्रमण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की पाटबंधारे विभाग आणि ग्रामपंचायतीला याबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हा प्रश्न कायम असल्याचा दावा करण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ रणधीर यांनीही गेल्या 8 दिवसांपासून जेसीबी आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान केवळ पाणी दुसरीकडे वळवून हा प्रश्न सुटणार नसून केनॉलवरील अतिक्रमण तात्काळ हटवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे। अन्यथा लोकांदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायतीची भूमिका काय असेल, तसेच नागरिकांच्या मागण्यांवर कोणती कार्यवाही होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू। पाहत रहा दौंड जनता न्यूज।